न्यू ट्रेंडिंग पॉपी स्लीव्स कट करण्यासाठी मी इथे 4 फोल्ड कापड घेतलेले आहे. 4 फोल्ड कापडावर आपली नॉर्मल बाही ठेवून त्याची खूण करून घ्यायची व ते आहे असे ड्रॉ करून घ्यायचे. व्यवस्थितपणे आहे असे ड्रॉ करून घेतले की शिलाई मार्जिन 1.5 इंच खूण करून घ्यायची. व्यवस्थित खाली 1.5 इंच आणि वरती 1.5 इंच अशी खूण करून शिलाई मार्जिनची रेष आखून घ्यायची. त्यानंतर तिथून बाहीच्या उंचीपासून ती वरती 5 इंच खूण करून घ्यायची. त्यानंतर शिलाई मार्जिन सोडून दाखवल्याप्रमाणे जे कितीही माप येईल त्याचे निम्मे करायचे व तिथे पॉईंट टाकायचा. अशा प्रकारे तिथून वर अशी रेष मारून घ्यायची. त्यानंतर 5 इंचाचा पॉईंट टाकलेली त्या दोन्हीचा बॉक्स करून घ्यायचा. त्यानंतर तो वरचा पॉईंट आणि हा पॉईंट या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा व तिथे एक खूण करून घ्यायची. त्यानंतर शिलाई मार्जिनच्या पॉईंटपासून तो दिलेल्या पॉईंटपासून असा कर्व आकार घेत बाही ड्रॉ करून घ्यायची. व्यवस्थित अशीपणे कर्व आकार देत बाही ड्रॉ करायची. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित आकार देऊन बाही ड्रॉ करून घेतली आहे. यानंतर बाहीची कटिंग करून घेऊ. बाहीची कटिंग होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर या पॉईंटला एक आपल्याला नॉच लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की त्या पॉईंटपासून आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. अशा प्रकारे पफ स्लीव्हचे अस्तरचे कटिंग झाले आहे. जसे अस्तरचे कटिंग केले सेम तसेच कटिंग आपण मेन फॅब्रिकचे करून घेणार आहोत. मेन फॅब्रिकचे कटिंग अस्तरच्या कापडासोबत आपण केलेले आहे. आता अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून त्याची बॉटमची शिलाई मारून घ्यायची आहे. नॉर्मल स्लीव्हसारखे स्टिचिंग आपण ते करून घ्यायची आहे. अशा प्रकारे अस्तर व मेन फॅब्रिक यांची स्टिचिंग पूर्ण झाली आहे. उर्वरित भाग कट करून घ्यायचा आहे.
आता नॉच लावलेल्या पॉईंटपासून खालच्या दिशेने आपल्याला प्लीट्स टाकत जायचे आहेत. अशा प्रकारे प्लीट्स टाकायच्या आणि पिन लावून घ्यायची, जेणेकरून प्लीट्स इकडे तिकडे सरकणार नाहीत. तुम्हाला दाखवण्यासाठी इथे सेंटर पॉईंट काढून घेते. सेंटर पॉईंटपासून ते नॉच दिलेल्या पॉईंटपर्यंत आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 2, 3, 4 जेवढ्या प्लीट्स येतील तेवढ्या आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. माझ्या इथे 3 प्लीट्स आलेले आहेत व त्यांना मी पिनाही लावून घेतले आहेत. दुसऱ्या बाजूनीही सेम त्याच पद्धतीने 3 प्लीट्स टाकून घेणार आहे व पिनाही लावून घेणार आहे. प्लीट्स टाकून पिना लावायचे काम चालू आहे. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्यानंतर बाही जुळवून घ्यायची व तिची लांबी मोजायची. बाहीचा आरमोल किती भरतोय बघायचा. हे बघा, माझा आरमोल 10 इंच भरला आहे. आता बॅकसाईडचा आरमोल मोजायचा आणि तो किती भरतोय ते बघा. तर माझा बॅकसाईडचा आरमोल तोही 10 इंच भरला आहे, म्हणजे माझी बाही बरोबर आहे. आता बॅकचा आरमोल जास्त व बाही लहान भरली तर एखादी चुनी उसवून घ्यायची व बॅकचा आरमोल कमी भरला व बाही जास्त भरली तर एखादी प्लीट्स वाढवून घ्यायची. अशा प्रकारे ॲडजस्ट करत बाही बनवून घ्यायची आहे. पिना काढून व्यवस्थित ती बाही स्टिच करून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित बाही स्टिच करून घ्यायची. अशा प्रकारे पॉप स्लीव्सची स्टिचिंग झाली आहे. ही बाही आपल्या नॉर्मल ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. शोल्डरच्या मधोमध बरोबर तो पफ येईल अशी बाही स्टिच करून घ्यायची व बाही फिटिंग करून घ्यायची. तर आपली खूप सुंदर बाही अशी तयार झाली आहे. हे पहा, फायनल लूक किती सुंदर आला आहे.